नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची व्हिडिओ असणार आहे ड्रायव्हिंग पार्टबद्दल. आज आहे ड्रायव्हिंगचा तिसरा पार्ट. तुम्ही पहिला आणि दुसरा पार्ट जर बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपली प्लेलिस्टची. त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही दोन्ही पार्ट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिसरा भाग जो आहे तो बरोबर समजून येईल. आज आपण तिसऱ्या पार्टमध्ये काय बघणार आहोत माहिती आहे का, की आपल्या गाडीचे जे मिरर आहेत, आता हे बघा, हा आहे या गाडीचा साईड मिरर, त्यानंतर हा एक आहे रिअर व्ह्यू मिरर आणि त्यानंतर तो एक आहे. असे 3 मिरर आहेत. तर हे 3 जे मिरर आहेत ना, ते कशा प्रकारे ॲडजस्ट करायचे हे आपण आजच्या पार्टमध्ये बघणार. तर मिरर कशा प्रकारे सेट करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला जे मिरर आहेत ना, ते 3-4 गोष्टींसाठी उपयोगी पडतात गाडी चालवत असताना. सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे की आपल्याला गाडी ओव्हरटेक करताना, ज्यावेळी आपल्याला गाडी ओव्हरटेक करायची असते त्यावेळी मागणं येणारी जी गाडी आहे ती आपल्याला दिसली पाहिजे की किती जवळ आहे, किंवा आपल्या मागणं कोणी ओव्हरटेक करते का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मिरर लागतं. त्यानंतर आपल्याला समजा आपण सरळ लेनला चाललो आहे आणि आपल्याला लेन चेंज करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मिररची गरज लागते. त्याच्यामध्ये आपला हा जो मागचा मिरर आहे याच्यामध्ये बघू शकता, मागच्या काचेमधला दिसतंय, म्हणजे मागणं येणारी जी गाडी आहे ती आपल्याला दिसून जाईल की कशा प्रकारे किती लांब आहे किंवा किती जवळ आहे ती, आणि किंवा किती स्पीडला येते असं म्हणजे अंदाजे आपल्याला समजून जाईल. त्यानंतर आणखीन एक गोष्ट ती म्हणजे की पार्किंग करताना, पार्किंग जर करत असाल तर तुम्हाला म्हणजे मिररमध्ये बघून तुम्ही ठरवू शकता की कोणती वस्तू आहे किंवा कोणती गाडी आहे ती किती जवळ आहे किंवा किती लांब आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे ती की टर्न वगैरे मारताना, आता समजा छोटा रस्ता आहे आणि त्या छोट्या रस्त्याला आपण टर्न मारतोय, तर टर्न मारताना आपल्याला मिररमध्ये बघावं लागतं की काही लागत नाही आहे ना, किंवा मग गाडी आपली रस्त्याच्या बाहेर जात नाही आहे ना मागच्या साईडनी. हे आपल्याला सर्व गोष्टी बघाव्या लागतात. आता गाडी चालवत असताना आपल्याला हे जे 3 मिरर आहेत, जरी बाईक चालवली आणि जरी कार चालवली, कोणतीही गाडी चालवली तरी आपल्याला या मिररची खूप म्हणजे खूप गरज असते आणि मिरर असणं हे गरजेचंच आहे. तर हे 3 मिरर आहेत आपल्याला या गाडीमध्ये, हे 2 आणि हा एक, हे 3 मिरर आहेत. आता मी तुम्हाला ह्याची ॲडजस्टमेंटबद्दल सांगणार. आता कसं आहे, प्रत्येक गाडी चालवणाऱ्याला ही गोष्ट माहीत नसते मिरर कसे ॲडजस्ट करायचे. बऱ्याच जणांना काय फक्त दिसते, आता हे बघा इथे मी ह्या मिररची सेटिंग हलवले पण मला दिसतंय की पाठीमागे काय आहे, पण मला नक्की कळत नाही की माझ्या गाडीचा भाग म्हणजे माझी गाडी आणि मागणं येणारी गाडी किंवा मागे असणारी कोणती गोष्ट ही किती अंतरावर आहे. इथे जर बघितलं, आता मी ह्याची ॲडजस्टमेंट हलवली तर आता मला थोडंफार दिसतंय की इथनं मागच्या काचेतलं बघायला मिळतंय, पण ॲक्युरेट कळत नाही. तर ह्याची सुद्धा ॲडजस्टमेंट. त्यानंतर या साईडला बघितलं, या साईडला सुद्धा तीच कंडिशन आहे, बघू शकताय मागच्या साईडचं दिसतंय पण ते ॲक्युरेट कळत नाही की गाडी आपली गाडी आणि मागणं येणारी गाडी किंवा मागणं येणारी कोणतीही गोष्ट असेल जी किती अंतरावर आहे किंवा किती काय. तर तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी आता मी सर्वात पहिला हा मिररचं सांगतो. आता या मिररचं कसं आहे माहिती आहे का, हा आपल्याला फक्त इतकाच उपयोग होतो की या ह्याच्यातनं आपले मागची जी विंडो आहे ती दिसली पाहिजे. आता बऱ्याचशा गाड्यांमध्ये हे मॅन्युअलमध्ये असतात, म्हणजे मॅन्युअल मिरर असतात, त्याच्यामध्ये ऑटो डिमिंगचं ऑप्शन वगैरे नाहीत. मग ते ऑटो आपण मॅन्युअली इकडनं मागच्या साईडने आपण वर खाली करू शकतो. काय होतं माहिती आहे का, मागणं ज्या येणाऱ्या गाड्यांची लाईट वगैरे आहे ना ती ह्याच्यावर पडते. तर आता काही गाड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ऑटो डिमिंग IRVM येतात, IRVM असं बोललं, ऑटो डिमिंग IRVM येतात, म्हणजे लाईट पडली ह्याच्यावर किंवा हा ऑटोमॅटिकली असा ब्लँक होऊन जातो, जेणेकरून ही जी लाईट आहे ती आपल्या डोळ्यात पडू नये. तर आता बऱ्याचशा गाड्यांमध्ये येतो तसा, बऱ्याचशा गाड्यांमध्ये नाही येत. आता या गाडीमध्ये सुद्धा नाही आहे. या गाडीमध्ये जो बघितलं साधा मिरर आहे, आणि प्लस हा कसा आहे माहिती आहे का की ह्याच्यामध्ये आम्ही रिव्हर्स कॅमेरा हे केलेला आहे, रिव्हर्स कॅमेरा ह्याच्या या मिररमध्ये आहे. त्याच्यामुळे हा आपल्याला ॲडजस्ट करताना, हे बघा आता समजा तुम्ही मेन गाडी चालवायला बसलेत, बघा मी जसं गाडी चालवायला बसलो, ही आपली पोझिशन असणार आहे. यावेळी आपण आपल्या म्हणजे हे बघा, आता हा माझ्या बरोबर चेहऱ्याच्या समोर कॅमेरा आहे. आता आपल्याला मिरर कसा ॲडजस्ट करायचा आहे की आपली जी मागची जी काच आहे ना, हे बघा ही अशी इथे बघू शकता तुम्ही, अशी पूर्ण काच ही आपल्याला ह्याच्यामध्ये दिसली पाहिजे. पूर्ण सेंटरला आपल्याला ही काच आपल्याला ठेवायची. आणि त्यानंतर आपले जे मागचे जे हेडरेस्ट आहेत ना, हे बघा मागची सीट आहे आपली, 3rd रोची जी सीट आहे आणि 2nd रोची जी सीट आहे, त्या सीटचे हेडरेस्ट जे आहेत ना ते सुद्धा आपल्याला दिसले पाहिजे. बघा हे 2 हेडरेस्ट आणि हे 2 हेडरेस्ट आपल्याला दिसले पाहिजे, आणि ही मागची जी काच आहे ती आपल्याला सेंटरमध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो मधला IRVM आहे तो ॲडजस्ट करू शकता. आता मी सुद्धा तसाच केलेला आहे माझ्या पोझिशनला. आता मी या पोझिशनला गाडी चालवतो, तर हे बघा परफेक्ट मला याच्यामध्ये दिसते, म्हणजे मागणं येणारी जी गाडी आहे ती सुद्धा मला दिसून जाईल आणि समजून जाईल, किंवा मागे मी रिव्हर्स गाडी घेते तर सुद्धा मला समजेल की मागे काय आहे का.
हे इथनं समजेल. रिव्हर्स कॅमेरा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिसतं. तो जर तुमचा ह्याच्यामध्ये असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, पण बऱ्याचशा गाड्यांचा रिव्हर्स कॅमेरा या आपल्या स्क्रीनमध्ये असतो, काही गाड्यांचा इथे असतो. तर हा झाला या मिररचा. आता मी तुम्हाला सांगतो या राईट साईडच्या मिररचं आणि लेफ्ट साईडच्या मिररचं. तर त्यासाठी मला गाडी एखाद्या ऑब्जेक्टच्या जवळ घ्यावी लागेल. आता मी गाडी घेतलं एका ह्याच्या मागे. आता बघू शकते मागच्या साईडला जर बघितलं, मागच्या साईडला बघा JCB, एवढा मोठा JCB मागे उभा आहे आणि मी तिथे आपली गाडी घेतली. आता बघू शकता माझ्या मिररमध्ये अजिबात तो JCB दिसत नाही, पण मागे जर बघितलं हे बघा मागच्या साईडला बघा किती जवळ आहे JCB आणि मी जशी गाडी लावली तिथेच हा JCB उभा आहे. तर आता मिररमध्ये दिसत नाही. आता ह्या ह्याच्यात जर बघितलं तर याच्यामध्ये दिसतोय, हा बघा मधल्या ह्याच्यात दिसतोय, मागच्या ह्याच्यात या ह्याच्यात सुद्धा दिसत नाही, ह्याच्यात सुद्धा दिसत नाही, ह्याच्यात दिसतोय आणि ह्याच्यात सुद्धा दिसत नाही. तर आता काय करायचं आहे, आता मला हा मिरर ॲडजस्ट करायचा आहे. हा मिरर आहे बघा, आता मी माझ्या चेहऱ्यासमोर बरोबर कॅमेरा धरला आहे, म्हणजे मला जे दिसतंय तेच या कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. मिरर ॲडजस्टसाठी हे बघा हे असे नॉब दिलेले असतात, बघू शकता हे नॉब आहेत, त्याच्यावर L आणि R दिलेले आहे. त्यानंतर इथे एक मिरर फोल्डिंग. आता तुमच्या गाडीमध्ये मिरर फोल्ड असेल, इलेक्ट्रॉनिक मिरर फोल्डिंग असेल, तर त्या तुमच्या गाडीमध्ये हे अशा प्रकारचं बटन दिलेलं असेल, जे त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही मिरर जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकली फोल्ड होऊन जातात. त्यानंतर हा जे आहे ना, हा जो नॉब आहे तो मिरर ॲडजस्टमेंटसाठी आहे. हा जर आपण उजव्या साईडला फिरवला तर तुमचा उजव्या साईडचा मिरर ॲडजस्ट होईल, आणि हा जर आपण असा डाव्या साईडला फिरवला तर हा तुमचा डाव्या साईडचा मिरर ॲडजस्ट होईल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की हा असा मध्ये ठेवायचा आहे आणि हा आपल्याला उजव्या साईडला फिरवायचा. उजव्या साईडला आपण फिरवलं की बघा असं मागे येतो, असा पुढे जातो, असा उजव्या साईडला जातो, असा डाव्या साईडला येतो. असे हे 4 मोड आहेत ह्याच्यामध्ये. तर ते आपल्याला काय करायचं आहे, हा जो आहे ना तो आपल्याला एकदा फिरवून बघायचा की आपला मिरर कुठल्या बाजूला. आता मी माझ्या समोर बरोबर चेहऱ्याच्या समोर मोबाईल धरला आहे, तर आता मला ह्याच्यामध्ये JCB थोडा थोडा दिसतो. आता हे बघा कॅमेरा म्हणजे आरसा बाहेर केला की मग अजिबात दिसत नाही, थोडासा आरसा आतमध्ये घेतला की मग हा बघा आता मला JCB दिसायला लागला. आता मी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट कसं करायचं माहिती आहे का, तुम्हाला ॲडजस्ट करताना तुम्ही बरोबर असं सीटवर बसलेत, सीट वगैरे ॲडजस्ट केलीत की मग तुम्हाला काय करायचं की हे बघा हे उजव्या साईडचा आपला हा जो दरवाजा आहे, या दरवाजाचा जो हँडल आहे ना तो आपल्याला बरोबर या कोपऱ्यात घ्यायचा आहे. आता बघू शकता मी सुद्धा घेतलेला आहे, हे बघा या कोपऱ्यात मी तो जो हँडल आहे बघू शकता, हे बघा अशा प्रकारे मी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये घेतला की मग बघू शकता, आणि मग आपल्याला त्यानंतर वरची बाजू जी आहे ते बघा लास्टचं जे आपलं डोर म्हणजे डोर वायझर आपलं आहे, हे बघा हे जे लास्टचं डोर वायझर आहे ना ते आपल्याला घेऊन ते बरोबर हे बघा वरच्या साईडला असं ॲडजस्ट करायचं. आता मी बरोबर ॲडजस्ट केलेलं आहे. असा हे बघा खाली सुद्धा होऊ शकतो आरसा, त्यानंतर अशा प्रकारे वरती सुद्धा होऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर हा जो डोर हँडल आहे ते आपल्याला इथे उजव्या साईडला या कोपऱ्यात ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघा मी माझं झालेलं आहे. आता बरोबर असं करायचं आहे जेणेकरून काय होईल की थोडीशी आपली गाडी दिसली पाहिजे आणि थोडंसं मागची येणारी गाडी किंवा मागे जे काही गोष्ट आहे ती दिसली पाहिजे. आता बघू शकताय माझ्या ह्याच्यामध्ये वरचं सुद्धा दिसतंय, त्यानंतर हे डोर हँडल सुद्धा दिसतंय आणि मागचा जे येणारी गोष्ट आहे ती सुद्धा दिसते. आता हा झाला माझा उजव्या साईडचा मिरर ॲडजस्टमेंट. तसं आता सेम असं डाव्या साईडला सुद्धा करायचं आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक येतोय बघा. माझं मी बरोबर केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या गाडीचा मिरर ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर आता मी तुम्हाला डाव्या साईडचं सांगतो. डाव्या साईडचं करण्यासाठी काय आहे बघा, आता हा ॲडजस्ट नाही आहे बरोबर, हा सुद्धा माझ्या चेहऱ्याच्या अगदी समोरच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे की हा जो आहे ना आपला हा नॉब आपला फिरवला मी, बघा नॉब फिरवला डाव्या साईडच्या मिररसाठी. आता हा मी नॉब थोडासा माझ्या लेफ्ट साईडला घेतला की मग हे बघा आता या साईडचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. डाव्या साईडचं जे हँडल आहे ना डाव्या साईडच्या दरवाजा म्हणजे ह्या दरवाजाचं जे हँडल आहे ते आपल्याला बरोबर या कोपऱ्यात ॲडजस्ट करायचं आहे. मग तुमचा मिरर ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाईल. हा बघा आता मी बरोबर मला पाहिजे तसा ॲडजस्ट केला. हा बघा थोडा पाहिजे तर आतमध्ये सुद्धा करू शकतो मी, बरोबर अगदी मला जसा पाहिजे तसा ॲडजस्ट केलेला. आता दोन्ही मिरर बघू शकता, हा सुद्धा मिरर त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, या मिररमध्ये सुद्धा तसंच सेम आहे. थोडासा आणखीन आतमध्ये घेतला तरी चालेल बघा, थोडासा आतमध्ये घ्यायचा जेणेकरून काय आहे माहिती आहे का, आपली गाडी जी आहे ना ती थोडीशी दिसली पाहिजे आणि मागणं येणारं जी गोष्ट आहे ती सुद्धा दिसली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की आपल्याला अंदाज येऊन जातो की आपली गाडी आणि मागणं येणाऱ्या गाडीमध्ये अंतर किती आहे. यासाठी हे मी असं करायला तुम्हाला सांगितलं होतं. तर तुम्ही जर नवीन गाडी शिकत असाल तर तुम्ही अशा प्रकारे मिरर ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही आणखीन प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तर आजची जी व्हिडिओ आहे ती मला वाटतं की तुम्हाला या मिरर ॲडजस्टमेंटबद्दल समजलं असेल. आजची जी व्हिडिओ आहे ती आता इथे मी एंड करतोय.
व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पार्ट 1 आणि पार्ट 2 जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गाडीबद्दलची माहिती मिळून जाईल. तर व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशा छोट्याशा ड्रायव्हिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.